मित्रांनो, एकंदरीतच ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या कारखान्यामध्ये आपल्या इथं वेगवेगळ्या योजना राबवतोय. मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, चेअरमन व्हाईस चेअरमनला पण सांगतोय, जसं एआयचा वापर करून आपण लागणी करतोय, इतर पिकाला त्याचा वापर करतोय. मी पण जवळपास 60-70 एकर क्षेत्र सगळ्या माझ्या नातेवाईकांचं धरून माझ्याकडं ते करायला आहे. तर तिथं काय माझ्या चुलत्यांनी बिलत्यांनी सगळ्यांनी इकडे जमिनी घेतल्या, तिकडच्या त्यांनी मला दिल्या, म्हणून म्हणतो माझ्या नातेवाईकांच्या. राजूदादा इकडे आल्यामुळे माझी तिकडची माझ्या आजोबांच्या सगळ्या जमिनी माझ्याकडे दिलेल्या आहेत, पण त्या वेगवेगळ्या नावावर आहेत. जसं गीत्यांनी केलंय जसं बहिणांनी केलंय तसं. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, पण सांगायचं तात्पर्य त्याच्यातनं 50% पाण्याची बचत होते, खताची बचत होते, टनेज वाढतं, रिकव्हरी वाढते. आणि ते आपल्याला करायचंय, कारण आपल्या सगळ्यांची आता भूक 9,500 हजार टनाची झालेली आहे. परवा आम्ही राजगड सहकारी साखर कारखान्याला पण एनसीडीसी कडनं जवळपास 400 कोटीपेक्षा जास्तीची रक्कम मंजूर केलेली आहे. परवा मी 299 कोटी त्या थेऊर सहकारी साखर कारखान्यात 100 एकर जमीन आमच्या थेऊर कारखान्याची आपल्या कृषी उत्पन्न बाजार समिती पुण्याला हवेलीला दिलेली आहे. त्याच्यावर तोही कारखाना पुढे चालू होणार आहे. इतर सगळ्या कारखान्यांच्या कॅपॅसिटी वाढलेल्या आहेत. इकडं पण साखरवाडीच्या कारखान्याची कॅपॅसिटी वाढलेली आहे. आणि त्यामुळं ऊसाचं क्षेत्र पण वाढवावं लागेल, पाण्याची बचत करावी लागेल, एआयचा तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. आपल्याला 20 दिवसाचं 21 दिवसा महिन्याचं रोप हे तेच आपल्याला शेतामध्ये लावावं लागेल. आणि त्या पद्धतीने जास्त रिकव्हरी देणारी व्हरायट्या ह्या आपल्याला करावं लागतील. दर 3 वर्षांनी बेणं बदलावं लागेल ऊसाचं. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, त्याशिवाय गत्यंतर नाहीये.